मी अजय भास्कर मराठे, मेल नर्स बचाव समिती महाराष्ट्र राज्य यातर्फे मी सांगू इच्छितो की राज्य शासनाने 11 जून रोजी एक राजपत्र काढलं। त्या राजपत्रामध्ये असं दिलेलं आहे की DMER वैद्यकीय शिक्षण मंडळाचं मेडिकल कॉलेज जे काय असतील त्यांच्या ज्या काही भरती होतात त्या भरतीमध्ये नर्सिंग परिचारिकांच्या भरतीमध्ये 80% महिला आणि 20% पुरुष हे इथून पुढच्या देखील भरतींमध्ये हे घेतले जातील। हा त्यांनी आता लागू केलेला आहे। पण यापूर्वी ज्या काही भरती होत होत्या या भरती या मेरिटनिहाय आणि जातीनिहाय होत होत्या। ज्याच्यामध्ये गट्स आहे, ज्यात क्वालिटी आहे तो जर का त्याला चांगले टक्केवारी पडली तर त्यानुसार तो गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी जॉबला लागत होते। पण आता हा आल्यामुळे राज्य शासनाकडून जो काही आला आहे या मुळे राज्यातील जे काही मेल नर्सेस आहे हे बेरोजगार झालेले आहेत। कारण राज्यामध्ये बघायला गेले तर 4.5 लाख नर्सेस आहेत। जर का मेल नर्सेसला या 80% महिला आणि 20% पुरुष असेल तर आम्हाला महिलांच्या विरोधात आम्हाला काही कुठल्या गोष्टी बोलायच्या नाहीत। एकीकडे राज्य शासन म्हणतंय की महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण आता वावगत आहोत। आणि 10 जून रोजी एक RR काढलेला आहे। त्यामध्ये 80% महिलांसाठी संधी देण्यात येईल, 20% पुरुषांसाठी। महाराष्ट्रामध्ये 2.5 ते 3 लाखाच्या जवळपास मेल नर्सेस नर्सिंग शिक्षण घेतलेलं आहे। ते मेल नर्सेस कुठे जातील? त्यांचं काय चुकलंय की आम्ही नर्सिंगचं ॲडमिशन घेऊन या माध्यमातून मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आली। 5,000 मेल नर्सेसच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदान इथे आज आंदोलन करण्यात आलं। या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भेट घेऊन समान संधीसाठी आम्हाला आमच्या बाजूने जर निर्णय नाही घेतला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा या माध्यमातून देतोय। सरकारने लक्ष द्या। धन्यवाद सर।